नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं मराठमोळा ब्लॉग चॅनलवरती कोकण स्वामित या चॅनलवरती मित्रांनो. तर आज आहे 21 फेब्रुवारी. तर आपण सगळ्यांचे प्रथम धन्यवाद की आपण जो सराव शिबीचा आम्ही जो ब्लॉग टाकला तो खूप चालला, तर त्याबद्दल आपण सगळ्यांचे व्हिडिओ बघत आहे त्यांचे मनापासून आभार. तर आज ऑफिसची मॅच आहे, आम्ही चाललो आहे अंधेरी महाकाली या ठिकाणी मॅच आहे. लगभग 64 टीम आहे. तर पहिला राऊंड असेल 32 टीम आहेत. 32 टीममधून 4 राऊंड आपण फायनलपर्यंत जाऊ शकतो. बघूया, पहिली मॅच जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्या प्रकारे कसा सराव झाला, कशी तयारी चालली आहे बाहेर ते बघूया. चला बाहेर जाऊन बघूया. आणि पहिली मॅच आहे लगभग 2:30 वाजता महाकाली या ठिकाणी आम्ही चाललो. चला मग अशा प्रकारे खूप छान असे तयार आहे. काय सांगाल, पहिली मॅच आहे 2:30 वाजता, समोर टीम तगडी आहे ऐकलंय मी, तर काय सांगाल? ओके प्रॅक्टिस सराव चांगला झाला आहे. ओके सर, सुहास काका आमच्या टीमचे 1-1 बॅट्समन आहे यावर्षी. सर काय सांगाल, यावर्षी समोर टीम कडक आहे अशी सर, काय सांगाल? अच्छा ओके. तशी आमची प्रदीप काय सांगा, कशी तयारी झाली? लगभग 2 दिवस सराव झाला, आज मॅच आहे. लगभग 2:30 वाजता मॅच आहे आपली महाकाली या ठिकाणी. कशा प्रकारे सराव, काय सांगशील टीमबद्दल, आपण काय वाटतं यावर्षी? चांगली सराव केलाय. ओके, टीम तर आपली चांगली तयार झालेली आहे. अच्छा बघूया काय. मैदानामध्ये जाऊन बघूया. वी हो बेस्ट, थँक्यू सो मच. आमचे सागर अशा प्रकारे सराव करताना या ठिकाणी लगभग 2:30 वाजता मॅच आहे. ओके अच्छा, असे हा शॉट खेळायचा म्हणजे स्वीप मारायचा प्रयत्न करणार वाटतं त्या ठिकाणी. ओके हा स्टेट ड्राईव्ह. ओके मित्र, तसेच टीमचे सगळ्यात छोटा खेळाडू अनिकेत सावंत उर्फ माझा बघा उर्फ काठी. तर भावा काय सांगशील, आज मॅच आहे आणि लगभग 2:30 वाजता मॅच आहे, तर कशा प्रकारे सराव झाला आणि काय तयारी आहे? समोर टीम तगडी आहे असं ऐकलं मी. टीम तगडे असून काही मतलब नाही. हा म्हणजे आपल्या टीमला प्रत्येकाने साथ दिला पाहिजे, जिंकण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अच्छा, तर काय वाटतं म्हणजे आपण टॉस आणि आपण जर टॉस जिंकतो काय घ्यावं तुझ्या मते? बॅटिंग फिल्डिंग तुझ्यामध्ये काय असेल? आता आपण आमचे टीमचे कर्णधार बोलले आहेत की बॉल फर्स्ट घ्यायचा. द बॉल फर्स्ट. ओके. आणि पहिली त्या ठिकाणी अनिकेत ना ट्रेनची तिकीट काढतोय प्रभादेवी ते अंधेरी आय थिंक, बरोबर ना? चला का ते आणि किती झाले पैसे ऑनलाईन करतोय बघता आपण. बापरे, बॅलन्समध्ये 105 रुपये झाले अशा प्रकारे. किती झाले? टीम आमची उभी आहे आणि आपण गाडी आली, आपण बघताय. चला ट्रेनमध्ये जाऊ. चला हे बाबा, बॉल लागला. हो माय गॉड, सराव किती कडक चालला अनिकेतचा बघा आमच्या. ओके, आता MIDC आहे आणि आमची टीम ना अशा प्रकारे, चला ना अशा प्रकारे टीम आमची पोचली. अजून 5 जण पाठी आहेत, चाललं अजून 2 पार्टी चालल्या, पण पोहोचलो आता लगभग. आठवडचा मॅच चालू आहे, टुर्नामेंट आपल्या ऑफिसची. तर कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतं. अच्छा, मित्राचं आपल्या मित्राचं नाव सांगा काय? माझ्या मित्राचं नाव काशीनाथ. अच्छा, आणि तुमची झाली पहिली मॅच? आमची पहिली मॅच झालेली आहे. किती स्कोर केला पहिला मॅच तुम्ही? किती स्कोर झाला? समोर त्यांची बॅटिंग होती. अच्छा जिंकून त्यांनी पहिली बॅटिंग घेतली. अच्छा, 49 त्यांनी लोकांनी रन मारले. तुम्ही चेस केला 49? चेस नाही केला, हां. पण आम्ही 35 पर्यंत आम्ही चेस करून आलो. अच्छा ठीक आहे. बाकी काय अच्छा झालं. अच्छा, बाकी काय चाललंय मग? बाकी एकदम फर्स्ट क्लास, एन्जॉय. फुल एन्जॉय. थँक्यू सो मच. आपण बघता अशा प्रकारे ऑफिसची टुर्नामेंट चालू आहे. या ठिकाणी एका टीमची मॅच चालू आहे, आपण बघता. आमची लगभग 2:30 वाजता मॅच आहे, तर आपण थोडी सर्व मॅच बघूया अशा प्रकारे मॅच चालते आपल्या टीमला. अशा प्रकारे प्रदीप आपला कॅप्टन. ओके, टी-शर्ट भेटेल अशा प्रकारे. मित्र भेटेल या ठिकाणी. दादा काय सांगाल टुर्नामेंटबद्दल? आपल्या कंपनीची टुर्नामेंट चालू आहे, तर काय सांगाल? लगभग 32 टीम आय थिंक आहेत. तर तुम्ही पहिली मॅच जिंकली का? किती स्कोर केला आपण पहिल्या मॅचला किंवा बॅटिंग फिल्डिंग करताना? आम्हाला त्यांनी 28 दिले. अच्छा 29 करायचे होते. अच्छा, तुम्ही चेस केले म्हणजे. अच्छा, सेकंड राऊंड तुम्ही पोहोचले. किती वाजता मॅच आहे परत आता? आता 3 वाजता आहे. ओके, म्हणजे आमची सगळ्यात बघताय ना अशा प्रकारे टीम जर्सी घालून तयार आहे. आता लगभग अर्धा तास आमची मॅच आहे. तर प्रदीप असेल, मिथुन दादा असतील, तसेच इंद्रजित असेल, सागर असेल, काहीतरी डिस्कशन चाललं आहे अशा प्रकारे काय करायचं काय नाही. पंकज थोडा टेन्शनमध्ये आमचा. ठीक आहे चालेल, ठीक आहे. तसे आमचा अनिकेत सगळ्यांचे स्टिकर लावताना आपले टी-शर्ट आपण बघताय. आपली इंद्रजित बॅग पॅक करतोय. सूरज काहीतरी असं जेवणाचं काहीतरी बघतोय ते. हां सूरज, बरोबर ना? हो ठीक आहे ना. अशा प्रकारे जेवणाचं सेशन चालू आहे. दुपारचं लंच टाईम आहे आणि आमची मॅच लगभग 2:30 वाजता आहे. तर अशा प्रकारे जेवणाचा सेटअप आहे या ठिकाणी. तर आम्ही बघताय टीमचं काय ते प्लॅनिंग चाललं आहे. तर इंद्रजित लाखन आणि ओ माय गॉड सागर आणि विकी, पंकज सिरसाट, मिथुन दादा काय सांगाल? आपली मॅच आहे लगभग 2:30 वाजता मॅच आहे. 2 दिवस सराव केला आपण, तर अशा प्रकारे होईल काय? आतमध्ये काय होईल, काय वाटतं? ओके सूरज काय? 2 राऊंड तर आपल्याला मारावंच लागणार. अच्छा, 2 पहिले 1 वेळा तर जिका भावानं, नंतर पुढे विचार करू. ओके चला, थँक्यू सो मच.
डिस्कशन चालू आहे आपल्या टीमचं. टीम संघाचा आमचा टॉच होतोय, तर काय होतं बघू, काय डिसिजन होता आता. चला अशा प्रकारे टॉच होतो या ठिकाणी बघताय. दोन कॅप्टनचे हँडशेक झाले आपण बघताय. टॉच उडतो आता आपण बघता आमच्या टीमचा. तर ओके, आमचे संघाचे करणं प्रदीप कॉल करणार बोलतात. चला बघूया. आणि हा टॉच हा उडला आणि बघूया नाणं कोणत्या बाजूने पडलं. डिसिजन काय सर? समोरच्या संघाची बॅटिंग. तर आपण बघता या ठिकाणी पहिल्या षटकाचा पहिला बॉल टाकण्यासाठी आमचे टीमचे कर्णधार प्रदीप मार्गस्थ आपण बघताय. तर बघूया चला, पहिला चेंडू मॅच सुरुवात होते या ठिकाणी. प्रथम चेंडू प्रदीप यांचा समोरच्या बॅट्समनसाठी आणि बघूया कशा प्रकारे बॉल टाकला. पहिला बॉल टाकला गेलाय आणि सिंगलसाठी टटवला गेला. एक रन झाला अशा प्रकारे. पुढील चेंडू प्रदीप यांचा बॅट्समनसाठी आपण बघता. या ठिकाणी सिंगल समोर कॅच आहे, बघूया काय होतं. आणि हा बॅट्समन आऊट झाला अशा प्रकारे. पहिल्या विकेटचं पतन. तर पहिला झटका लागलाय. सुंदर अशी बॉलिंग प्रदीप याची आपण बघता या ठिकाणी. पुढील बॉल प्रदीपचा बॅट्समनसाठी, नवीन बॅट्समनसाठी. आणि हा निर्धाव चेंडू उत्कृष्ट बॉलिंग प्रदीपची सुरू आपण. पुढील चेंडू प्रदीप यांचा समोर बॅट्समनसाठी. सुंदर असा फटका आणि ह्या ठिकाणी 2 रन असे डिक्लेअर करण्यात आले. डिक्लेअर सुरुवात 2. पुढील चेंडू प्रदीप यांचा बॅट्समनसाठी आपण बघता या ठिकाणी. क्षेत्ररक्षण बरोबर लागलंय. चला पुढचा बॉल बघूया काय होतंय. आणि हा बॉल टाकलाय, उत्कृष्ट टटवलाय आणि क्षेत्ररक्षण आपण लॉंगोला बघू सरांचं, प्रशांत सरांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. चला पुढचा बॉल बघूया. पुढचा बॉल प्रदीप यांचा बॅट्समनसाठी आपण बघताय. लगभग 5वा बॉल असेल आणि हा बॉल टाकला गेलाय आणि हा लगभग निर्धाव चेंडू. उत्कृष्ट एक षटकामागे 7 रन. पुढील खेळ प्रशांत सर. चला पहिला बॉल बघूया. अशा प्रकारे उत्कृष्ट असे गोलंदाज प्रशांत सरांचा पहिला चेंडू. आणि हा आपण बघा बॉल मारला लॉंगा दिशेने, हा कणखणीत चौका. ओके, 4 रन ॲडेड. पुढचा बॉल निर्धाव. अशा उत्कृष्ट अशी बॉलिंग सरांची. 2 बॉल 4 रन घे सरांची. तिसरा बॉल आणि हा या ठिकाणी 1 रनासाठी टटवला गेलाय. ऑफ साईडला आपण बघताय. दोन षटकामागे स्कोर आहे 17 रन 2 विकेट. पुढील आमचे बॅट्समन किंवा बॉलर ऑलराऊंडर सुहास यांची. आणि पहिल्याच बॉलला आपण बघाल विकेट या ठिकाणी. उत्कृष्ट अशी बॉलिंग सुहास यांची. विकेट गेला आपण बघताय या ठिकाणी. चला पुढचा बॉल बघूया. पुन्हा मार्गस्थ सुहास बॉलिंगसाठी. पुढचा बॉल बघता आपण आणि या ठिकाणी टाकला आणि या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपण बघताय. पुढील चेंडू सुहास यांचा. चला बघूया काय होतं. आणि हा या ठिकाणी बघायला या ठिकाणी निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण बघताय. उत्कृष्ट बॉलिंग सुहास यांची आपण बघताय या ठिकाणी. चला आता पुढे काय होतं बघूया. लगभग 4 बॉल झाले. सुहास निवड दाबले अशा प्रकारे या ठिकाणी बघताय. 1 रनचा नाही. आणि पुढील चेंडू सुहास यांचा आपण बघताय या ठिकाणी. हा खणखणी फटकार आणि 2 रनसाठी आपण डिक्लेअर असं अंपायरनी घोषित केलंय. चला पुढचा बॉल बघूया काय होतंय. तर पुढचा बॉल सुहास यांचा बॅट्समनसाठी आपण बघता या ठिकाणी. लगभग 24 धावा झाल्यात. आजचं 3रं षटक पालगस्तोय आणि हा उत्कृष्ट फटका या ठिकाणी. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी बॉलिंग आपण बघताय सुहास यांचा. पुढील चेंडू बॅट्समनसाठी आपण बघताय. लगभग 30वर मार्गस्थ आपण बघताय. आणि हा उत्कृष्ट बॉल आणि त्रिफळाची धायत बॅट्समन आय थिंक. उत्कृष्ट बॉलिंग सुहास यांची. टीम काँग्रेस करताना सुहासला आपण बघताय. तर आपण बघाल 3 ओव्हर आपण बघा या ठिकाणी समाप्त झाले आणि स्कोअर झालाय हा 25. पुढील आपण संघाचे कर्णधार वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आपण बघता या ठिकाणी. प्रदीप पहिला बॉल आपण बघता या ठिकाणी. तर उत्कृष्ट अशी बॉलिंग पडली आपल्या टीमची. लगभग 25 रन 3 ओव्हर. पुढील बॉल प्रदीप यांचा आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. 3 ओव्हर 1 बॉल 25 रन. पुढील चेंडू प्रदीप यांचा आपण बघता या ठिकाणी. पुढील चेंडू टाकतोय प्रदीप बॅट्समनला
आणि हा उत्कृष्ट असा चेंडू आणि ह्या ठिकाणी लगभग डिक्लर स्वरूपात 1 रन असं अंपायरने घोषित केलं. पुढील चेंडू प्रदीप यांचा आपण बघता या ठिकाणी. तर पाकळ्या बॉल, सुंदर असा बॉल आणि ह्या ठिकाणी निर्धाव चेंडू प्रदीप यांचा. उत्कृष्ट असे बॉलिंग, 4थं षटक मार्गस्थ आहे. स्कोर झाला 27. उत्कृष्ट बॉलिंग अशी प्रदीप यांची. चला पुढे बॉल बघूया आपण. प्रदीप यांचा संघाचे कर्णधार स्वतः बॉलिंग टाकताना आणि हा उत्कृष्ट असा बॉल आणि ह्या ठिकाणी यष्टीची दादा बॅट्समन उत्कृष्ट स्टंपिंग सागरची या ठिकाणी. तर आपण बघाल 3 ओव्हर 4 बॉल लगभग 27 रन. उत्कृष्ट अशी बॉलिंग प्रदीप याची आणि हा पुढचा बॉल टटोला गेला या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपात 1 रन. तर उत्कृष्ट अशी बॉलिंग प्रदीप यांची. चला पुढील बॉल बघूया आपण. प्रदीप यांचा उत्कृष्ट असा बॉल या ठिकाणी आणि लगभग आय थिंक बॅट्समन आऊट झाला अशा प्रकारे आपण डिक्लेअर केलं आहे. आपण बघता या ठिकाणी 4 ओव्हरला आपल्या लगभग 29 रनाचं विनिंग आहे आणि आपले प्रदीप आणि सर आमचे बॅटिंगला आले. तर बघूया काय होतं, कशा प्रकारे जोडी जमते आणि काय होतं. तर आपण बघता या ठिकाणी पहिला आपल्या क्षमा मागतो की पहिल्या मॅचला मी ना कॉमेंट्री करून फिल्डिंग करू शकतो पहिल्या इनिंगला. तर आपले त्या बॅटिंग आले आणि समोरची टीम फिल्डिंगमध्ये आपण बघताय सज्ज आहे. तर शेतं लागतं लगभग 4 ओव्हरला 29 ओपनिंग जोडी आपण बघताय 29साठी प्रदीप आणि प्रशांत सर आहेत. आपण बघताय तर पहिला बॉल बॉलरचं नाव माहीत नाही आय थिंक मला. तर पहिला बॉल प्रशांत सरांसाठी आपण बघता या ठिकाणी. तर पहिला बॉल प्रदीप सरांसाठी आपण बघता या ठिकाणी. प्रशांत सरांसाठी टाकतायत ते आपले नवीन बॉलर आहेत त्या ठिकाणी. तर पहिला बॉल आणि समोर आहेत प्रशांत सर आणि हा बॉल आणि हा 1 रनासाठी फटका. उत्कृष्ट सुंदर शॉट सरांचा आमच्या 1 रनासाठी. पुढील बॉल आपण बघता या ठिकाणी. पुढील बॉल बॉलरचा नाही काहीतरी होताना वाचलं या ठिकाणी. रनआउट होतं पण डॉट बॉल. निर्धाव चेंडू, हा नो बॉल चेंडू. एक अतिरिक्त आलाय. तर 1 बॉल 2 रन झाले आपल्या बघता आपण या ठिकाणी. 1च बॉल झालाय. पुढचा चेंडू सरांसाठी आणि हा खणखणीत चौका. शाबास. 2 बॉल 6 रन झाले आपण बघता या ठिकाणी. उत्कृष्ट अशी बॅटिंग सरांची. पुढील चेंडू 2 बॉल 6 रन झाले आपण बघता या ठिकाणी. आणि हा चेंडू निर्धाव चेंडू स्टंपिंग केली आणि पण निर्धाव चेंडू 3 बॉल 6 रन झालेत ठिकाणी. 6 बॉल 6 रन झाले. आपण 4था बॉल आपण बघताय सरांसाठी आणि हा काहीतरी होतं या ठिकाणीच आणि हा सिंगल रन. उत्कृष्ट अशी रनिंग. तर 7 रन झाले 4 बॉल 7 रन 4 बॉल अशा प्रकारे आपण बघताय. पुढील चेंडू प्रदीपला आपण बघताय. प्रदीप बॅटिंग करताना खूप छान असा आमच्या टीमचा कॅप्टन बॅटिंग करतो समोर आपण बघताय या ठिकाणी. आणि हा निर्धाव चेंडू प्रदीपसाठी आपण बघताय या ठिकाणी. तर 7 रन झालेत. पहिल्या ओव्हरचा अंतिम चेंडू चालू आहे. प्रदीप बॅटिंग करतोय आणि हा नो बॉल आहे. नो बॉल आहे 1+. अशा प्रकारे 9 रन झालेत. लास्टचा बॉल बाकी आहे आपण बघताय या ठिकाणी. 9 रन. तर लास्टचा चेंडू आपण बघताय या ठिकाणी. अशा प्रकारे शेवटचा चेंडू आणि हा खणखणीत चौका. समोर प्रशांत सर बॅटिंग करतायत. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा आपण बघता या ठिकाणी. तर आणि हा उत्कृष्ट चेंडू उत्कृष्ट फटका 1 रनासाठी. 14 लगभग 15 रनाची आवश्यकता 17 बॉलमध्ये आपण बघता या ठिकाणी. प्रदीप बॅटिंगला पहिली जोडी प्रथम खेळते. तर झाला स्कोर आपण बघताय 14. पुढील चेंडू नाही 2 बॉल 14. प्रदीप उभा राहून खेळ भावा. तर पुढील चेंडू आपण बघता यांच्यासाठी आणि पुढील चेंडू अशा प्रकारे डॉट चेंडू प्रदीपसाठी 14 झालाय. 3 बॉल 14. पुढील चेंडू आणि हा खणखणीत चौका. गुड शॉट प्रदीप. गुड शॉट. 11 मी सांगतोय 18 झालाय. माफ चुकीची दुरुस्ती आपण बघताय या ठिकाणी. 18 झालाय. हा शाबास 19 झालाय स्कोर. शाबास चल ना यार. शाबास 20 झालाय. फक्त 9 रनाची आवश्यकता. प्रदीप 2 ओव्हरमध्ये 9 रनाची आवश्यकता आमच्या टीमला जिंकण्यासाठी. बरोबर आहे. पुढील चेंडू हा उभा राहा. वाईट टाकलाय नाही. बरोबर आहे 8च पाहिजेत. बरोबर आहे आणि चौका. गुड शॉट सर. गुड शॉट सर. 25 झाला. बरोबर आहे 25 झाला. हे 4च पाहिजे. प्रदीप उभा राहा आणि हा खणखणी अंपायर को लगा.
डी बरोबर. तर पुढील चेंडू सरांसाठी बॉलरचा आपण बघताय. हा नो मस्त शाबास. गुड शॉट सर 2 रन बाहेर डिक्लेअरच्या रूपात. 2-3 रनाची आवश्यकता. 3 पाहिजे 3 3ची 100 गेलो. 3च पाहिजे प्रदीप 3च पाहिजे. अशा बघा 3 रनाची आवश्यकता. बरोबर आहे. पुढील बॉल आणि हे कोण चाललंय जाऊ पुढे. तर सर गुड बॅटिंग सर गुड स्टम्पिंग आले. आमचे पुढील बॅट्समन आहेत आमचे टीमचे बॅट्समन धैर्यचे बॅट्समन सुहास. लगभग 3 रनाची आवश्यकता आपण बघता या ठिकाणी. तर धावून घे सुहास हे 3च पाहिजेत. बरोबर आहे बरोबर प्रदीप. पुढील चेंडू हा शाबास. चल नाही हे 2 जी अशा प्रकारे चेतेकर जिंकलेला आहे. संघ जिंकलेला अशा प्रकारे अभिनंदन संघाचा आपण बघताय. तर नेम ऑफ द मॅच बघूया कोण असणार. तर संघ हा विजय आपला झाला आहे. तर गुड बॅटिंग सर थँक्यू सर. ए प्रदीप गुड बॅटिंग. ए वाईट अशा प्रकारे संघ जिंकला. होय गणपती बाप्पा. दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघायला आम्ही प्रथम टॉस जिंकलो आणि फिल्डिंग घेतली आणि समोरच्या टीम लगभग 4 ओव्हरला 41 रन केले. नंतर आमच्या बॅटिंगमध्ये लगभग 13 पहिल्या ओव्हरला 13 रन झाले. नंतर विकेट्सची लाईन लागली आणि संघ हा एक चांगल्या स्थितीमध्ये असताना तर पराजयाच्या स्थितीने गेला आणि शेवटी संघाचा पराजय झाला. खेळ असतो मित्रांनो होता हार जीत. सेकंड मॅचला आमच्या टीमचा पराभव झाला. आमच्या ऑलराऊंडर नाराज झाले. होता मॅच आहे काय नाही खेळमध्ये हारजीत होते. तर चांगला एक्सपिरियन्स होता. आपण चांगले खेळ. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे क्रिकेट खेळत राहा. थँक्यू सो मच.